हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता पुढे बोलते. काय बोलत होता? हाँ, जोर से बोलो ना, सुनाई नहीं देता है ऑडियंस को. तो हेलो भाई, हम्म, आज हम टैक्सी करने वाले चाय बिस्किट करने वाले हैं. और क्या करने वाले हैं? और उसमें थोड़ा सा शक्कर डालेंगे हम्म, और बनेगा और चाय पावडर कौन डालेगा? चाय वाला कौन डालेगा? हं. सो अशा तऱ्हेने आमच्या ब्लॉगची सुरुवात आता रायाने केलेली आहे. राया पण शिकते ब्लॉग बनवायला. सकाळचे वाजले 9:30 आणि आम्ही मग आम्ही दोघंच उठलोय. लेट उठलोय आज कारण मस्त थंडी आहे पावसामुळे. सो आम्ही काय लवकर उठलो नाही. हां, तर आता आम्ही ओके. अजून कोण-कोण वाट बघते तुझं? सगळे याची वाट बघतायत. जसं काय हा मोठा खूप व्ही-आय-पी आहे. सो अशा तऱ्हेने ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. आजचा ब्लॉग कसा असणार आहे, काय असणार आहे, डोंट नो. पण प्रयत्न नक्की असेल बनवायचा. सो आता सुरुवात तर आमच्या साहेबांनी केलेली आहे. एंड बघूया कसा होतोय ते. आणि मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आमच्या रायाच्या शाळेला सुट्टीच आहे. नवी मुंबईला शाळा बंदच आहेत. सो बघूया आता काय होतंय ते. असाच पाऊस जरा पडत राहावा. म्हणजे पाण्याची समस्या दूर होईल. हो की नाही राया? हाँ, है ना? मग तू काय सांगशील? पाऊस आहे तर सगळ्यांना म्हणायचं घरात बसा. काय सांगशील? घरात बसा आणि काय करा? जरा फ्राई आणि पावभाजी खायची. काय खायचं? भाजी पावभाजी. तो मी खाणार आणि तू काय खाणार? चाय बस चाय बिस्किट फक्त. ओके. सो अशा तऱ्हेने आजचा मेन्यू ठरलेला आहे. लेट्स सी कुठपर्यंत होते आणि किती होते. भेटूया नेक्स्ट नेक्स्ट थोड्या वेळाने. नॉट व्लॉग, थोड्या वेळाने. चलो बाय बाय. सो अशा तऱ्हेने आम्ही आता सलूनमध्ये पोहोचलोय. आज सगळ्यांना सुट्ट्या जाहीर झाल्यात. पण मी, वेदिका आणि आम्ही सगळे पब्लिक सेक्टरमध्ये जॉबला आलेलो आहोत. कारण आमच्या इथे पाणीच भरलं नाही आहे. आणि सगळ्यांचे चेहरे तुम्हाला दाखवते. इतके उजळलेत सुट्ट्या नाही ऐकून. दाखव तुझा चेहरा. सुट्टी नाही आपल्याला. तुझं काय मत आहे? आपली सुट्टी इकडेच, आम्ही इकडेच आमचे आज. सणवार इकडेच. समजलं? त्यामुळे कोणी आम्हाला विचारायचं नाही मेसेज करून. सुट्टी आहे का? जखमे- उगीच जखमेवर नमक छिडकू नका. आधीच सांगतोय, हम्म. मनस्ताप देऊ नका. तर चांगला मूड आहे ते मूडचा समजलं? तर आजचा ब्लॉग अशा तऱ्हेने चालू का नाही, चांगला चालू झाला ऍक्च्युली. ब्लॉगची सुरुवात तर छान झालेली आहे. आता आम्ही थोडेसे 1-2 रील शूट करू. क्लायंट नसतील तोपर्यंत. क्लायंट असतील त्या हां. आता आमच्या वेदुताई येत आहेत ब्लॉग मध्ये काहीतरी बोलायला. ह्या फक्त दिसायला फक्त टवटवीत कळे आहेत आणि रिअल लाईफ मध्ये ह्यांना काय सॉन्ग बी सांगितलं की ह्यांचे असे तोंडावर बारा आता होऊन जाऊन दे. आता झिंगाट. आणि आता आमच्या ह्या मी आणि आमच्या तिघी, आम्ही तिघी आहे, तुम्हाला गाणीच गाऊन दाखवतो. आज आमची वेदूची मेघना, याच्या पुन्हा. आमची सनानीची लाडकी लेक तिच्या अंगामध्ये दया बहीणच येते. जागे जिंगाटच करून दाखव. बघितलं गाईज, अशा तऱ्हेने आम्ही सुरुवात करतो दिवसाची. राहुल होणार आहे मस्त आहे की स्टेशन यार माशा नाही येणार रे टार्गेट तू लायसन बोल लायसन. तर हा माझा लायसन्स पण आहे आणि दागिना पण आहे. याच्याशिवाय मी अशी इनकम्प्लीट. आता बघा, कारण मी आंधळी आहे, मला समोरचं जास्त लांबचं दिसत नाही आणि हळूहळू माझं समोरचं पण दिसत नाही. तर अशा तऱ्हेने माझा मेकअप झालेला आहे. शॉर्ट अँड स्वीट. आता भेटूया थोड्या वेळाने. आणि आज गाण्याची महफिल तुम्हाला रंगवूनच दाखवते. मी तुला सांग गाईजांनो, आमच्या ताईला सिरियस घेऊ नका. आता एक व्हिडिओ एक स्टोरी मी सांगते ताईला. ओके, ये चला. आता एवढा पाऊस पडतो, ठीक आहे. आता समज हा रस्ता काय रस्ता आता या रस्त्यावरती मुलगी चालली, तिला पाऊस लागला.
ठीक आहे. आता ती परत चालली पण मग दुखान लागलं. हं. आता त्या मुलगीने रेनकोट घेतला. ठीक आहे. आता त्या मुलगीने तो रेनकोट घातलाय. आणि ती परत चालले रस्त्यावरती फिरते अशी राऊंड मारून आली परत आली. ठीक आहे. आता तिला तो रेनकोट वजन वाटायला लागला. आता हा रेनकोट तिने पकड. छोडा क्यों? अच्छा, पकडलं पाहिजे. हां, रेनकोट येतो रेनकोट. आता तो रेनकोट पकडला तू. आता तुला इथे मुंगी दिसते का? इथे मुंगी आहे का? नाही. मग तो रेनकोट का पकडला? तुम्ही हा माझ्या हातावरती जो नक्षीकाम बघत असाल, तर आम्ही थोड्या वेळासाठी आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स आला, की आम्ही काहीही करू शकतो. म्हणजे आम्ही मेहंदी आर्टिस्ट पण बनू शकतो. मग एवढ्या काढल्यानंतर आमचा थोडा कॉन्फिडन्स थोडासा लूज झाला. पण आम्हाला आत्मविश्वास तेव्हा जागा झाला, जेव्हा आम्ही हे नक्षीकाम केलं. हे. म्हणजे इथं पूर्ण आम्ही स्वतःला शरणागती पत्करली आम्ही, की आमच्यानी ते काही होऊ शकत नाही. ज्याचं काम त्यालाच साजेसं वाटतं. ही आकृती बघितल्यानंतर मला असं वाटतं, की शांत बसलेलं बरं आणि ह्याच्या पुढे तर आमची बुद्धी चालतच नाही. आणि मी हात असंच ठेवणार. त्यामुळे गोष्ट अशी आहे, की ज्याचं काम त्यालाच साजेसं. वेदिकाची पण हौस फिटली असेल इथे. सांगते बयाला, की थांब, थांब. नाही पण काढायचंच आहे. तर अशा तऱ्हेने पहिली हादरा, पहिली अवदसा, पहिला अपशगुन ही लागलेली आहे सणासुदाची आणि ह्याच्यापुढे आता खरंच माझं डोकं काहीच चालत नाहीये. काही. सो हॅलो. आता फायनली आम्ही घरी आलो आहोत. आता पुन्हा घरच्या ड्युटीला लागते. कारण राया पण आलेला आहे. आता फटाफट कामं आवरून घेते वगैरे. आज सगळंच करायचं. डाळ, भात, भाजी, चपाती. तर ते सगळं करून घेते आणि थ्रू आउट द ब्लॉग मी माझ्यासोबत असा नाही. मला नाही माहिती मी कितपत करेल. आय विल ट्राय माय बेस्ट. आणि उद्या पण मुलांना सुट्टी आहे. तर उद्या पण हळूच थांबायचं आहे. म्हणजे मला तर नाही, मला तर घरी सुट्टी आहे. मला आणि रोहनला. तर मग बघू. तर मी तुम्हाला हे सांगते, की ब्लॉग बघताय ब्लॉग बघून झाल्यानंतर लाईक करा. तुम्ही थम्स अपचा बटन दाबत नाही मला असं वाटतं. थोडेसे कष्ट घ्या. असं स्क्रोल करता ते थम्सचं बटन दाबा. जेणेकरून मोटिवेशन मिळतं. तर प्लीज गाईज तेवढं करा. कारण मोटिवेशन मिळतं यार, मोटिवेशन मिळतं. मेरे को पहले लगता था कि क्या ही हो जाएगा, बट नहीं होता है और उससे फरक पडता है. तो चला आता खूप झाली बघ आता कामाला लागलो. प्लीज इग्नोर द मेस. कारण हा सगळा मेस आहे जो सगळ्यांच्या घरी असतो. आम्ही पण तसेच आहोत. सो प्लीज इग्नोर द मेस. आता मी कामाला सुरुवात करते फटाफट. सो मैत्रिणींनो इथे पहिला भात हा मी लावलेला आहे या इव्हनिंगचा डिनरचा. आणि आता याच्यानंतर भाजी कापायला घेते, भाजीला फोडणी देते आणि ब्लॉग सोबत हे आय एम ट्राईंग माय बेस्ट. तर प्लीज सपोर्ट करा. आता मी पटकन घेते. वेळेस भाजी भाजी आहे इथे. चला मिरच्या पण घेऊया लागलीच. अच्छा मेरा हिंदी थोडा फंबल होता है पर तुम लोग एडजस्ट कर लेना. पावसाळ्याच्या भाज्या नाही अशा बेकार येतात. सो म्हणून मला पावसाळ्यात अशा भाज्या आहे ना आवडत नाही. बट काही कर सकते हे. आता हे अर्ध तर फेकण्यातच जाणार आहे. सो मी आवरून घेते आणि मग तुम्हाला ब्लॉग दाखवते. सो इथे माझं भाजीची सगळी तयारी झालेली आहे. तांदूळ माझा आता मी सगळं आवरून घेते गपचूप शांतपणे कॉन्सन्ट्रेट करते जेवणावरती. मला प्रेशर असलं ना की माझ्याने काही होत नाही. सो फ्री माइंडनी मी आता पहिलं परत करून घेते आणि नंतर मग ब्लॉग करते. ओके चलो बाय. सॉरी काल रात्री मी व्हिडिओ हे करायला विसरली कारण काम होतं नंतर राहायचा अभ्यास. तर ते सगळं करायला विसरली आणि अशा तऱ्हे मी कालचा ब्लॉग बनवला. आता नेक्स्ट डे आहे आणि मी आता सकाळी तो एंड अप करते आहे. सो तो पूर्ण व्हिडिओ बघा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.